विद्यार्थी मित्रांनो, नमस्ते. कालच्या पाठाला आपण इतिहासाची साधने घेतली आहेत. त्यामध्ये इतिहासाची 3 साधने आपण पाहत आहोत. पहिलं भौतिक साधने, दुसरं लिखित साधने आणि तिसरं मौखिक साधने. त्यापैकी आपण भौतिक साधने काल पाहिले आहेत. त्यामध्ये किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी व ताम्रपट याविषयी आपण माहिती घेत आहोत. तर स्मारके पाहिले आपण, इमारती पाहिल्या, किल्ले पाहिले, नाणी पाहिली, लेण्या पाहिल्या. आज आपण शिलालेख व ताम्रपट याविषयी माहिती घेणार आहोत. तर तसं पाहिलं तर शिलालेख हे सुद्धा एक महत्त्वाचं भौतिक साधन त्या ठिकाणी समजलं जातं. आता शिलालेख म्हणजे काय, तर शिळा, आपण पहिले शिळा हा शब्द वापरायचा पहा. शिळा म्हणजेच शिलालेख, म्हणजे दगडावर कोरलेले लेख किंवा भिंतीवर कोरलेले लेख, त्याला काय म्हणतो आपण, शिलालेख. उदाहरण जर पाहिलं तर तंजावर या ठिकाणी बृहदेश्वराचं मंदिर आहे. कोणत्या देवाचं मंदिर आहे? बृहदेश्वर. या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक लेख पाहायला मिळतात. तसेच पूर्वी जे काय राजे होऊन गेलेत, घराणी, कोणकोणती घराणी पहा, मोठमोठी चालुक्य घराणं, राष्ट्रकूट घराणं, चोळ घराणं आणि यादव घराणे. तर या काळामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी शिलालेख कोरले गेले आपल्याला दिसतात. आता शिलालेख हा भौतिक साधनामधला अतिशय विश्वसनीय पुरावा आहे. कारण दगडावर कोरलेले लेख हे खूप वर्ष त्या ठिकाणी काय होतात, जसेच्या तसे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे तो त्या काळामधील विश्वसनीय पुरावा मानला जातो. बरोबर. मग या लेखातून आपल्याला 2 गोष्टी समजतात. एक म्हणजे त्यांची भाषा आणि दुसरं लिपी. ही गोष्ट आपल्या शिलालेखावरून समजते. तसंच दुसरा एक प्रकार आहे त्यामध्ये ताम्रपट. आता ताम्र म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख. ताम्र म्हणजे तांब, तर तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट असे म्हणतात. तुम्हाला कदाचित प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल, ताम्रपट म्हणजे काय, तसे शिलालेख म्हणजे काय. तर शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख आणि ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना काय म्हणायचं, ताम्रपट असे म्हणतात. तर ताम्रपट त्या काळामध्ये कसं होतं, तर ताम्रपटावर राजज्ञा आणि निवाडे याची माहिती कोरली जात असे. आता राजज्ञा म्हणजे काय, तर त्या काळामध्ये राजाच्या आज्ञा दिल्या जायच्या. मग एखाद्या लढाईवर जाणार असतील किंवा एखादा मोठा कार्यक्रम असेल किंवा काय प्रकार घडला असेल, तर त्यावेळेस राजाची आज्ञा काय केली जायची, लोकांपर्यंत पोचली जायची किंवा शेजारच्या राज्यामध्ये दिली जायची. त्याला म्हणायचं राजआज्ञा. त्यानंतर निवाडे. आता निवाडे म्हणजे काय, तर ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये तंटा होत असे तर त्यावेळेस त्याचा न्याय केला जात असे. काय केलं जात असे, न्याय दिला जात असे. आता सध्या कसं न्याय मागण्यासाठी आपल्याला न्यायालय आहे, तर त्या काळामध्ये न्याय हा राजाच्या दरबारातच दिला जायचा. मग त्यावेळेस ते निवाडे केले जायचे. जर एखादा निवाडा जर खूप गाजला असेल तर तो त्या ताम्रपटावर लिहून ठेवला जात असे. ठीक आहे. यानंतर पुढं काय तुम्हाला एक तक्ता दिला आहे पहा. त्या तक्त्यामध्ये आपल्याला पहा, या ठिकाणी एक तक्ता तुम्हाला पाहायला मिळतोय. तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला, तर पहा त्या ठिकाणी चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकुस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये, ही सर्व या ठिकाणी भौतिक साधन दिलेत. आता भौतिक साधने आपण कशाला म्हटलं, वस्तू आणि वास्तू यांना काय म्हणतो आपण, भौतिक साधने. आता या ठिकाणी वस्तू कोणत्या आहेत आणि वास्तू कोणते तुमच्या लक्षात आलंच पहा. चैत्य. आता सर्वसाधारणपणे गौतम बुद्धांनी जी बांधलेली विहार आहेत, चैत्य म्हणजे बांधलेली मंदिर आहेत, थोडक्यात त्यांना चैत्य विहार असं म्हणतात. किंवा अनेक मंदिरं आहेत आपल्याकडं. मग सर्वसाधारण जर आपण पाहिलं तर महादेवाची मंदिरं आहेत. चर्च म्हणजे ख्रिश्चन लोकांचे चर्च असेल, मुस्लिम धर्मियांची मशिदी असतील, अग्यारी, दर्गे, मकबरे हे मुस्लिम धर्मीय लोकांचे त्या ठिकाणी मंदिर आहेत. तसेच गुरुद्वारा हे सुद्धा एक मंदिरच आहे. छत्री पुण्याची, सरसर आपण पुण्याची
शिंदे घराणे क्षेत्र प्रसिद्ध आहे पहा. तसेच शिल्प, विहिरी, बारवा म्हणजे विहिरीचा प्रकार, कुतुब मिनार, गावपूस, वेशी म्हणजे गावामध्ये शिरतांची मोठी कमान असते त्याला काय म्हणायचं, वेशी, किंवा शस्त्र, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजार, वाद्य ही सगळी वस्तू आणि वास्तू आहेत, म्हणून ते काय आहेत, भौतिक साधने आहेत. आता यानंतर आपण पुढं पाहूया लिखित साधने. आता लिखित साधने कोणकोणती पहा या ठिकाणी. पहा, आता लिखित साधने म्हणजे काय, लिहिलेली साधने, त्याला आपण काय म्हणतो, लिखित साधने. आता लिखित साधनांना सुद्धा इतिहासाच्या साधनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आता लिखन म्हटलं की त्यामध्ये काय येते, लिपी येते. काय येते, लिपी. आता कोणकोणत्या त्या काळामध्ये लिप्या होत्या पहा. पहिली देवनागरी, नंतर अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपी आपल्याला पाहायला मिळतात. आता आपली जी मराठी भाषा आहे ही सर्वसाधारण देवनागरी लिपीच मानली जाते. त्याचबरोबर काय भाषा आहे, मोडी लिपी आपल्याकडे आहे. म्हणजे जुन्या काळातील लोक कुठली भाषा लिपी लिहायची, मोडी. त्याचबरोबर अरेबियन आणि पर्शियन या सुद्धा लिपी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच ज्यावर ही साधनं लिहिली जायची ती कशा बघा, भाषांची रूपं बघा. भूजपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे आणि चित्रे यावरून आपल्याला त्या ठिकाणी इतिहासाची घटनांची माहिती मिळते. म्हणजे आपण जी लिहिलेली साधनं कोणकोणत्या ठिकाणी दिलीत, एक म्हणजे विविध भाषांची रूपं. आता विविध भाषांची रूपं म्हणजे कुठली, देवनागरी भाषा असेल, अरेबियन भाषा असेल, पर्शियन असेल, मोडी भाषा असेल, ह्याची रूपं समजतात. त्यानंतर ती भूजपत्रे. आता भूजपत्र म्हणजे पानावर लिहिलेली माहिती म्हणजे त्याला भूजपत्र आपण म्हणतो. पोथ्या म्हणजे अभंग वगैरे आपल्याला त्या पोथ्यामध्येच पाहायला मिळतात. ग्रंथ असतील, फरमानं म्हणजे काय, हुकूम किंवा आज्ञेचे कागद. नंतर चरित्रे म्हणजे एखाद्या व्यक्तीवर लिहिलेलं लिखाण म्हणजे चरित्रे. आणि चित्रे यावरून सुद्धा आपल्याला ऐतिहासिक काळांची माहिती मिळत असते. तसेच खाण्याचे खाद्यपदार्थ, लोकजीवन, त्यांचे कपडे म्हणजे वेशभूषा, आचारविचार, त्यांचं बोलणं, सणसमारंभ ही सुद्धा माहिती आपल्याला काय होते, लिखित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या सर्व साहित्याला काय म्हणायचं, इतिहासाची लिखित म्हणजेच लिहिलेली साधने असे म्हणतात. आता या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता दिला आहे पहा. या तक्त्यावरून तुमच्या लक्षात येईल लिखित साधने कोणकोणते आहेत. या ठिकाणी प्रश्न विचारला जातो, लिखित साधने लिहा. आता कोणकोणती लिखित साधने आहेत पहा. पहिलं आहे राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे. आता ज्यावेळेस राजाचा दरबार भरायचा तेव्हा दरबारामध्ये रोजच्या रोज दिले जाणारे आदेश असतील, रोजच्या रोज दिले जाणारे पत्र असतील, तर त्यांची लिखित स्वरूपामध्ये माहिती मिळते. त्याला म्हणायचं राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे. दुसरं वंशावळी व शकावळी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. वंशावळी म्हणजे काय, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणजे छत्रपती शहाजीराजे भोसले, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज, नंतर शिवाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा संभाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा शाहू महाराज, ह्याला म्हणायचं वंशावळ. ही वंशावळसुद्धा आपल्या लिखित स्वरूपामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर शकावली. आता शकावली म्हणजे काय, शक म्हणजे वर्ष, शक म्हणजे काय, वर्ष म्हणजे इसवी सन पहिल्या शतकापासून ते आत्तापर्यंत. आता इसवी सन शतक कसं मानलं जातं, सर्वसाधारण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरचा काळ हा इसवी सन पूर्व मानला जातो आणि येशू ख्रिस्ताच्या नंतरचा काळ हा इसवी सन मानला जातो. आज आपण कितव्या शतकामध्ये आहोत बघा, थोडं आठवून बघा, आपण कुठल्या शतकामध्ये आहोत, तर 2021 म्हणजे 20 शतक पूर्ण होऊन 21व्या शतकामध्ये सध्या आपण आहोत. म्हणजे एक शतक म्हणजे 100 वर्षचा काळ असतो. म्हणजे आता आपण 2021 म्हणजे 2000 वर्ष होऊन वर 21व्या शतकात म्हणजे 100व्यात आपण काय आहोत बरोबर. आता पहा, त्यानंतर पत्रव्यवहार व खलिते. आता पत्रव्यवहार म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे राजाची जर एखादी आज्ञा असेल किंवा इतर राज्याशी जर तह करायचा असेल किंवा
परस्परामध्ये काही व्यवहार करायचे असतील तर तो पत्राद्वारे केला जात असे. तो खलित म्हणजेच एक पत्रव्यवहाराचे प्रकार. खलित आपण शब्द ऐकला असेल साधारणपणे. तर बंद पिशवीमध्ये पत्र देऊन ती पोच केली जाते, त्याला म्हणायचं खलिता. तर त्यालासुद्धा लिखित साधनामध्ये महत्त्व आहे. त्यानंतर बखरी आणि तवारीख. आता बखरी आणि तवारीख म्हणजे काय आपण स्वतंत्र पाहणारच आहोत. त्यानंतर परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने. आता आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या राज्याला अनेक परदेशी प्रवाशांनी भेट दिली आहे. आता हे प्रवासी म्हणजे कोण? हे निरीक्षक असायचे, लेखक असायचे. मग त्यांनी येऊन काय केलं आहे, ज्या भागामध्ये जातील त्या ठिकाणी त्यांनी काय केले, त्या प्रदेशाची वर्णन केले. ही प्रवास वर्णनेसुद्धा लिखित साधने आहेत. त्यानंतर ग्रंथ, चरित्र, न्यायनिवाडे आणि आज्ञापत्रे. आता न्यायनिवाडे म्हणजे काय? काही वेळेस अशा काय घटना होतात की तो निवाडा करणं अतिशय अवघड असतं. परंतु मग काही लोकांना बोलवून, त्या मंत्रिमंडळ असेल तर ते काय करतात, चांगल्या प्रकारे निवाडा करतात, जेणेकरून ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळतो. असे हे काही प्रसिद्ध निवाडे आपल्याला त्या ठिकाणी इतिहासामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर आज्ञापत्रे म्हणजे एखाद्याला दिलेली आज्ञा असेल ही सुद्धा पत्रावर नमूद केलेली असे, त्यालाच म्हणायचं आज्ञापत्रे. तर हे लिखित साधने तुम्ही काय करायची, तुमच्या वहीमध्ये कोष्टक आखून भौतिक साधने आणि लिखित साधने हे अशा प्रकारे काय करायचे, लिहून घ्यायची आहेत. बरोबर. आता यानंतर मौखिक साधने. आता पहा, आता या काळामध्ये काय परकीय प्रवासी आपल्या भारतामध्ये आले होते. पहा, त्याने काय केले, पहा आपल्या राज्याचा भारतात इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केले. पहा त्यामध्ये कोण कोण आहे, पहा अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मनुची आदी लोकांनी काय केले, ही परदेशी लोक आहेत. पहा, हिने आपल्या भारतामध्ये येऊन काय केलं आहे, लिखाण केलं आहे. तसेच कोणकोणतं साहित्य आपल्याला की पाहायला मिळतं. बाबराचे चरित्र, कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत. तसेच राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार, तसेच त्यांची धोरणं, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. म्हणजे तू उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर बाबराज चरित्र आणि कवी परमानंद यांनी लिहिलेलं शिवभारत ही आपल्याला चरित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर आपण लिखित साधनाचे प्रकार मगाशी पाहिला होता. पहा तवारीख किंवा तारीख. बरोबर. तर तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. आता घटनाक्रम म्हणजे काय, प्रत्येक घटना काय अचानक घडत नसते, तिचा विशिष्ट क्रम असतो. उदाहरणार्थ आपण जर सकाळी झोपेतून उठलो तर उठणं, आंघोळ करणं, जेवण करणं, मग शाळेला येणं, हा एक ठराविक घटनाक्रम झाला. म्हणजे जशा घटना घडतात तसा एक हळूहळू पुढे सरकतात. तसा हा घटनाक्रमसुद्धा काय लिहिला आहे. पहा त्यामध्ये अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी सुद्धा त्या घडलेल्या तारखेला त्यांनी काय केलं आहे, इतिहास लिहिलेला आहे. म्हणजे तवारिका किंवा तारखा ह्या सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतील. त्यानंतर बखर. आता बखर हा शब्द खबर या शब्दापासून झालेला आहे. खबर म्हणजे काय, बातमी. तर आपल्या महाराष्ट्रामधलाच हा प्रचलित शब्द आहे. पहा या बखरीतून या बातमीतून सुद्धा आपल्याला काय मिळतात, राजकीय घडामोडी असेल, भाषा व्यवहार असेल, सामाजिक जीवन, सामाजिक परिस्थिती किंवा सांस्कृतिक जीवन हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय होतात, पाहायला मिळतात. आता सर्वसाधारणपणे आपल्या मराठीमध्ये बखरी अनेक प्रसिद्ध आहेत. पहा काय आहेत बखरी. आता कोणकोणत्या बखरी प्रसिद्ध पहा, तर मैकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबांची बखर, खरड्याच्या लढाईची बखर. आता बखर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं माहिती किंवा बातमी. तर अशा अनेक घडलेल्या गोष्टीवर लिहिलेल्या ज्या बातम्या आहेत ह्या बातम्या प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जातो, बखरदारांची नावे लिहा. आता कोणकोणती बखरदार आहेत पहा, मैकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबांची बखर आणि खरड्याच्या लढाईची बखर. ह्या काय आपल्या महाराष्ट्रामधल्या प्रसिद्ध बखरी आहेत. तसेच रॉबर्ट आर्म, MC स्प्रिंगल,
ग्रँड डफ यासुद्धा समकालीन इतिहासकाराचे ग्रंथ त्यामध्ये आपल्याला काय होतात पाहायला मिळत असतात. बरोबर. आता यानंतर जो प्रकार येतोय तो म्हणजे मौखिक साधने. पहिला आपण भौतिक साधने पाहिला, आता पहिलेला लिखित साधने आणि तिसरा प्रकार म्हणजे मौखिक साधने. आता मौखिक साधने म्हणजे काय पहा, एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल. ओव्या, लोकगीतं, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून सुद्धा आपल्याला काय होतं त्या काळातील लोकजीवन आपल्याला समजतं किंवा त्यांचे पैलू समजतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं जातीतील ओव्या हे आपल्याला कुठे लिहिलेल्या आढळत नाहीत, तरीसुद्धा आपल्यातल्या आज्या असतील किंवा जुन्या बायका असतील तर त्या काय होतात महिला ओव्या गातात पहा. म्हणजे जात्यावरच्या ओव्या गातात, पाकडताना निवडताना ते काय करतात ओव्या म्हणतात. त्या ओव्या कुठे लिहिलेल्या आढळत नाहीत, परंतु आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणजे एका तोंडी दुसऱ्या तोंडून ऐकतात आणि त्याच पुढं आपल्यापर्यंत पाहायला मिळतात. लोकगीते काय गीतं आहेत पहा, शेतकऱ्याचं गीत असेल किंवा शेतकरी शेती मशागत करताना गीत गात असतो, हेही गीत आपल्या कुठं लिहिलेलं आढळत नाही. पोवाडे काय लिहिलेल्या आढळतात, काय लिहिलेल्या आढळत नाहीत. नंतर कहाण्या, दंतकथा. कहाण्या म्हणजे गोष्टी पाहिल्या किंवा दंतकथा. फार फार वर्षापूर्वी एक राजा होऊन गेला हे आपण ऐकतो, आपल्या आईवडिलाकडून आपण घेतो, आपण दुसऱ्याला सांगतो, दुसरे सगळ्यांना सांगतात, पण ते कुठे लिहिले आढळत नाहीत, म्हणजे एकमेकाच्या तोंडून सांगितलेल्या. नंतर मिथके. मिथके म्हणजे काय तर त्या काळामध्ये साध्य करून घेण्यासाठी काय पूजा अर्चे केल्या जायचे, त्याला म्हणजे मिथके प्रसन्न करण्यासाठी. तर ते सुद्धा या ठिकाणी काय केले जातात आपल्याला समजली जातात. आता पहा या ठिकाणी दिलं आहे पहा, तर जी काय तोंडी सांगितली आहेत अशा साधनांना काय म्हणते इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. आता बघा या ठिकाणी कोणकोणती मौखिक साधने आपल्याला दिलीत बघा. वाचा. पहिलं काय लोकगीते, दुसरं गाथा, तिसरं श्लोक, चौथा अभंग, पोवाडे, म्हणी, कथा आणि मिथके. आता गाथा म्हणजे काय तर गाथा म्हणजे एक पुराण काळातील देवदेवतांचा लिहिलेला प्रकाराचा गाथा. श्लोक. आता श्लोक आपण म्हणतो सकाळी उठल्यानंतर किंवा दिवस मावळ तर आपण काय श्लोक म्हणत असतो, किंवा काय आपण लग्न कार्यालयामध्ये जेवणाच्या अगोदर श्लोक म्हटला जातो. एक त्या ठिकाणी पौराणिक देवदेवतांचं एक साधन म्हणून ओळखलं जात होतं. त्यात अभंग. तुकाराम महाराजांचे ज्ञानेश्वरांचे अभंग आपण म्हणतो, तो बी एक प्रकार आहे. पोवाडे. आता पोवाडा म्हणजे काय तर एखाद्या राजावर किंवा बादशाहावर असे काही पोवाडे लिहिले जायचे पहिले. ते पोवाडेसुद्धा त्या ठिकाणी आपल्या अंगावर काय होत असतो एक रोमांच उभा करत असतो. ते पोवाडेसुद्धा एक मौखिक साधनेच आहेत. आता म्हणी. अनेक म्हणीसुद्धा आपण पाहत असतो. उदाहरणार्थ चमडी जाय पण दमडी न जाय आपण कालच्या वेळेस पाहिलं होतं. या म्हणी जुन्या म्हणी. आता ह्या म्हणी पुस्तकामध्ये काही ठिकाणी पाहायला मिळतात पण अनेक म्हणी पाहायला मिळत नाहीत. कथा आणि मिथके ही सर्व मौखिक साधने आहेत. म्हणजेच काय तर या सर्व तिन्ही प्रकारच्या साधनाच्या आधारे आपल्याला काय केलं इतिहासाचं लेखन केलं जातं. आणि हे इतिहासाचं लेखन अखंडपणे लिहिलं जातं. इतिहास हा कधी थांबत जात नाही. इतिहास हा रोजच्या रोज लिहिला जात असतो, होय की नाही. यातून काय इतिहासातून मिळतं आपल्याला इतिहासाच्या संशोधनातून नवीन साधनं मिळतात, नवीन माहिती समोर येते. बरोबर आहे. म्हणजे इतिहासाचे पुनर्लेखन करावं लागते. बघा आज सुद्धा काय घटना घडल्या का माणसं इतिहासाचे आपल्याला दाखले देतात, होय की नाही. बघा उदाहरण काय सांगितलं त्याने आजी आजोबांच्या काळातील किंवा आईवडिलांच्या काळातील, होय की नाही, किंवा आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही प्रमाणात फरक पडल्यास दिसतो, परंतु ते आपल्याला काय असतात अतिशय महत्त्वाचे असतात की जेणेकरून ते आपल्याला काय होत असतात एक प्रकारचे ऊर्जा देत असतात, माहिती देत असतात. त्यामुळे ही सगळी साधने ही इतिहास दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. आता या ठिकाणी पोवाडा दिला पहा. तो पोवाडा तुळशीदास शाहीर यांचा आहे पहा. तानाजी मालुसरे यांच्यावर हा पोवाडा आहे पहा. या पोवाड्यामध्ये तुम्हाला त्याच तानाजी शेलार मामा, शिवाजी महाराज, वीरमाता जिजाबाई, हो की नाही, इथे त्यांनी पोवाडा दिला आहे पहा. हा पोवाडा तुम्ही तुमच्या वहीमध्ये नंतर काय करा लिहून काढा, किंवा मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी पोवाड्याची पाठवून देईन, तुम्ही तो ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पहा. आता सर्वसाधारण पाहिलं इथे तिने बोलते व्हा म्हणून सांगितलं पहा. बोलते व्हा म्हणजे बोललं पाहिजे. बोलल्याशिवाय आपल्याला पुढच्या व्यक्तीच्या मनातलं काही कळत नाही. म्हणजे इतिहास ऐच्छिक साधनांच्या जतनाचे उपाय सुचवा. म्हणजे जी साधनं आहेत इतिहासाची साधनं मग ती भौतिक साधनं असतील, लिखित साधनं असतील, मौखिक साधनं असतील, तरी कशी जपली पाहिजे बरं. काय उपाय असतील तर उपाय म्हणजे ही नाणी आपण आपल्याकडं साठवून ठेवली पाहिजेत.
आता उदाहरणार्थ मध्यंतरी सर्वसाधारण 500च्या नोटा बंद झाल्या, 2000च्या नोटा बंद झाल्या, रुपयाच्या 2 रुपयाच्या नोटा बंद झाल्या. तर ह्या नोटा जर आपण जपून ठेवल्या असतील तर पुढच्या पिढीला आपण ह्या नोटा आपण हे नाणीमध्ये मोडतो, बरोबर. म्हणजे तो आपल्या काळातील आपण ठेवला तो काय झाला एक पुरावा, त्यातला एक उपाय त्या ठिकाणी तुम्हाला सांगितला. तर ही जी ऐतिहासिक साधनं आहेत, भौतिक साधनं असतील, लिखित साधनं असतील किंवा मौखिक साधनं असतील, तर याचं मूल्यमापन कसं करायचं, तर ह्याचं मूल्यमापन करता त्याची विश्वसनीयता तपासावी लागते. विश्वसनीयता म्हणजे खरं, त्या ठिकाणची खरेपणा म्हणजे विश्वास तपासावी लागते. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही अस्सलपणा साधणं आणि बनावट कुठलं, तर हे सुद्धा आपल्या त्या ठिकाणी इतिहास पाहत असताना त्या गोष्टी आपल्याला माहिती घ्यावं लागते. बऱ्याचशा गोष्टी आपल्या इतिहासामध्ये सांगितल्या जातात पण त्या खऱ्या असतीलच असं नाही, त्यासाठी त्या तपासून पाहणं सुद्धा गरजेचं आहे, बरोबर. म्हणजेच काय, त्या ठिकाणी जे अंतर्गत प्रमाण आहे याच्यामध्ये त्याचा दर्जा ठरत असतो, बरोबर. तर या ठिकाणी इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला लेखकांचा खरे खोटंपणा तपासलं पाहिजे, त्याची कुठल्या व्यक्तीशी व्यक्तिगत हितसंबंध आहेत का, म्हणून तो व्यक्ती त्याविषयी माहिती देतो हेही तपासलं पाहिजे, ते काळं पाहिजे किंवा राजकीय दबाव नसावा, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपण पाहावी. तसेच जी माहिती ऐकवी आहे की स्वतः पाहिली आहे, किंवा बरीचशी माणसं ऐकली माहिती दुसऱ्याला ऐकवतात, परंतु नक्कीच घडली घटना आहे का ही सुद्धा आपण तपासली पाहिजे, बरोबर. तसेच आपण जे लिखाण आहे त्यामध्ये अतिशयोक्ती कुठं आहे का, प्रतिमा, प्रतीके, अलंकार याचाही आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागतो. म्हणजेच काय, समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. आता समकालीन म्हणजे काय, जर शिवाजी महाराजांचा इतिहासच नक्की आपण पाहत असलो तर आपण ज्यावेळेस गडावर जातो त्यावेळेस गडावर गेल्यानंतर, किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला ती माहिती नक्कीच त्या ठिकाणी लक्षात येते, म्हणजे ती पडताळून आपण पाहत असतो, बरोबर. त्यामुळे एकांकी किंवा विसंगत किंवा अतिरंजित सुद्धा होऊ नये किंवा होऊ शकते, त्याचं सुद्धा आपण काय केलं पाहिजे, तारतम्य ठेवलं पाहिजे. म्हणजेच काय, कोणत्याही शैक्षणिक साधनाचा, कोणत्याही ऐतिहासिक साधनाचा विचार करताना ती चिकित्सा पाहूनच आपण त्याचा काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणजेच इतिहासामध्ये निपक्षपातीपणा आणि तटस्थता. निपक्षपातीपणा म्हणजे काय, एखाद्याविषयी गुणगान न करता नक्की घडली घटना काय आहे ही तटस्थपणे, किंवा त्याला काय म्हणू आपण, खरोखरच घडलेल्या आहेत याचा विचार करून आपण काय केलं पाहिजे, ती घटना त्या ठिकाणी आपण त्या घटनेची माहिती आपण काय केली पाहिजे, वाचलेली पाहिजे. तर या ठिकाणी तुमचा हा धडा संपलेला आहे. प्रश्नोत्तर या ठिकाणी खाली दिले आहेत. तुम्हाला नंतर मी प्रश्नोत्तरासाठी वेगळी यूट्यूबमधला व्हिडिओ तुम्हाला पाठवेन. तर सर्वांनी आज धडा पूर्ण झाल्यानंतर तो वाचायचा आहे, 1, 2, 3 वेळा वाचून घ्यायचा आहे. त्यामध्ये भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने यांची चित्र दिले आहेत, ती चित्र तुमच्या वहीमध्ये काढा आणि त्यानंतर स्वाध्याय लिहायचा आहे.